आत्ता आतलं नागोबा आणून ठेवलो इथं. बाकीचं साफसफाई वगैरे चालू आहे. आणि मग उद्याचे कपडे वगैरे काढायचे आहेत आणि भांडे पण धुवायचे आहेत. म्हणजे महाराजांनी आपण जे आतमध्ये वापरतो ते सगळे धुवायचे वगैरे आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि सगळे लागणारे आमचे प्रभाळ वगैरे इथंच ठेवतो आम्ही या रूममध्ये. हे नागोबा आहे, तिथं पृथ्वी आहे, हे गुरुवारी लावायचं गाय आहे. पूर्ण सगळे आमचे वस्तू जे आहेत ते आम्ही इथंच ठेवतो. आणि बाकीचं पण तुम्हाला थोडंफार मी सांगत जातो माहिती वगैरे आता. आतलं सगळं साफसफाई झालेलं आहे. थोडंफार उरलं आहे, बाकीचं करतायत. ते सगळं झाल्यावर आता आपल्याला हे सगळे भांडे वगैरे ठेवले तिथं, हे सगळं धुवून घ्यायचं आहे. हे धुवून झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो उद्याचे स्वामींचे जे कपडे आहेत. म्हणजे सोमवारी कुठले कपडे काढतो आम्ही ते दाखवतो तुम्हाला. आतलं सगळं साफसफाई वगैरे करून आलो आता. हे स्वामींचे उद्याचे कपडे आहेत. पांढरा सोमवार आणि बुधवारी आम्ही पांढरा ड्रेस वापरतो महाराजांसाठी. आणि त्याच्यावरती आपलं मठाचा एक शल्य असतो. वारनुसार रोज वेगवेगळे कपडे असतात स्वामींचे. हे सगळे स्वामींचे कपडे आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार ते सगळं कपडे आहेत. कुठलं वार असते त्याच्यावरून आम्ही कपडे चूज करतो. आता उद्याचं सोमवारचं एक पांढरा कपडे काढलो उद्याचे. आता उद्या पांढरा ड्रेस घातल्यावर कसं दिसतंय ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा.